नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र विकी कांबळे. सध्या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा चांगलाच तापताना दिसतोय. दोन्ही समाजांमध्ये मुख्यत्वे करून महार समाज आणि मातंग या 2 समुदायांमध्ये परस्परांवर चिखलफेक होताना दिसते आहे. सामाजिक तणाव वाढताना दिसतो आहे. पण उपवर्गीकरणाचा मुद्दा आताच मोठ्या प्रमाणात चर्चेला का जातोय? याची पार्श्वभूमी तपासल्यास आपल्या लक्षात येईल. साधारणतः 1990च्या दशकांमध्येच याचं पिल्लू सोडण्यात आलं. कारण अनुसूचित जातींमध्ये आंबेडकरवादी समाज भरपूर आहे. जर या समाजांमध्ये किंवा यांची बार्गेनिंग पॉवर जर कमी करायची असेल, तर यांना आपापसात भिडवावं लागेल. हाच हेतू ठेवून व्यवस्थेनं न्यायालयांकरवी उपवर्गीकरणाचा मुद्दा समोर आणलेला आहे. त्यामुळे 1961च्या जनगणनेनुसार महार बांधवांची जी जनसंख्या होती, ती जवळपास 30% होती आणि 2011 नंतर ती जवळपास 60% आसपास गेली. पण मातंग समाजाची जी लोकसंख्या होती 1961 नुसार ती जवळपास 24% होती. पण 2011 नुसार ती झपाट्याने घटताना दिसते. याचं कारण असं, बाबासाहेबांच्या धर्मांतरणानंतर बहुसंख्य मातंग बांधव इतर अनुसूचित जातींमध्ये एक वैचारिक क्रांती होऊन त्यांनी धम्माला आपलंसं केलं. त्यामुळे पुढच्या जनगणनांमध्ये स्पेशली मातंग समाज आणि इतर समाजांची टक्केवारी तेवढी वाढताना दिसत नाही. पण सध्या एक खूप मोठा आरोप महार समाजावर किंबहुना नवबौद्ध समाजावर म्हटलं तर काही हरकत नाही. असा होतोय की त्यांनी अनुसूचित जातींमध्ये 2 नंबर लोकसंख्या असलेल्या मातंग समाजाचं आरक्षण खाल्लं. तशी आकडेवारी तपासली आणि सामाजिक सारासार विचारबुद्धीने विचार जर केला, तर हा आरोप निराधार आहे असंच प्रत्यक्षदर्शी दिसून येतं. याचं कारण असं, की महार समाजाने डॉक्टर विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा जो मार्ग आहे, तो अवलंबिला. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, या तत्वावर त्यांनी मार्गक्रमण केलं. त्यातून त्यांची बहुसंख्य लोक शिक्षणाच्या प्रवाहात आले. त्यामुळे साहजिकच त्यांचा उद्धार झाला. सरकारी नोकऱ्यांमध्ये त्यांचा टक्का वाढला गेला. त्यांच्या पुढच्या पिढ्याही शिकल्या. त्यामुळे त्यांनी आरक्षणाचा लाभ मातंग समाजापेक्षा जास्त घेतला, हे वास्तव आहे. पण ते वास्तव स्वीकारत असताना बाबासाहेबांच्या विचारांचाही तेवढाच सोदाहरण वास्तववादी विचार केल्यास असे निदर्शनास येते, बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण देताना ते काही एका जातीला दिलं नव्हतं, तर तो एक वर्ग होता, क्लास. आरक्षण कास्टला न देता त्यांनी क्लासला दिलं आणि त्या क्लासला अनुसूचित जाती, शेड्यूल कास्ट असं नाव देण्यात आलं. त्यांचं एकूण आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात 13% दिलं. त्यामुळे ह्या
अनुसूचित जातींमध्ये जवळपास 59 जाती येतात. त्या 59 जातींना 13% आरक्षण देण्यात आलं. त्यामुळे कोणत्याही आरक्षणाचा फायदा घेताना किमान पात्रता निकष पूर्ण करावे लागतात. तरच ते आरक्षण तुम्हाला मिळवता येईल. महार समाजाने ते आरक्षण मिळवण्यासाठी शिक्षणाचा मार्ग अवलंबला. बाबासाहेबांचे विचार आत्मसात केले. अंधश्रद्धा, कर्मकांड यांना बाहेर फेकून दिलं. पण तुलनेनं मातंग समाजानं तो विचार कमी घेतला आणि कमी आत्मसात केला. ते धार्मिक कर्मकांड असेल, अंधश्रद्धेमध्ये गुरफटले गेल्यामुळे त्यांचा शिक्षणातील सहभाग कमी राहिला. पर्यायाने त्या प्रमाणात त्यांना आरक्षणाचा लाभ घेता आला नाही. याचं खापर मोठा भाऊ असलेल्या महार समाजावर टाकणं हे व्यवहार्य दृष्टिकोनातून योग्य नाही, असं मला एक वाटतं. दुसरा मुद्दा असं, की जर हे उपवर्गीकरण लागू झालं, तर यातून काय साध्य होईल? खरंच मातंग समाजाचा विकास होईल का? याचाही सांगोपांग विचार करणं गरजेचं आहे. बिहार राज्यामध्ये याचा प्रयोग करून पाहिला गेला. नितीश कुमार सरकारने त्यांनी महादलित असा एक वेगळा वर्ग बनवून उपवर्गीकरण केलं. पण सध्याची परिस्थिती आपण जर त्याचा डेटा बघितला, तर त्याचा कोणताही फायदा तिथल्या दलित समाजाला झालेला दिसत नाही. मग आपल्याकडे त्याचा फायदा होईल का? हाही खूप मोठा चिंतनाचा विषय आहे. कारण कोणतंही आरक्षण मिळवायचं असेल, तर पात्रता निकष पूर्ण करावेच लागतात. आणि जरी उपवर्गीकरण झालं लोकसंख्येच्या प्रमाणात, तरी मातंग बांधवांचा लोकसंख्येचा टक्का कमी असल्यामुळे त्यांना त्या प्रमाणात आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे झालं तर नुकसानच होईल, असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. तिसरा मुद्दा असा, की आरक्षण साधारणतः सरकारी नोकऱ्यांमध्ये 2% आहे. जवळपास 98% प्रायव्हेट सेक्टर आहे. त्यामध्ये आरक्षण लागू नाही. पण विद्यमान सरकार गेली 12 वर्षापासून सार्वजनिक क्षेत्र असेल किंवा राज्य सरकारमध्ये कोणत्याही विभागातील भरती टप्प्याटप्प्याने कमी करत आहे. जागोजागी प्रत्येक विभागामध्ये खाजगीकरण रेटलं जात आहे. त्या रिक्त जागांचा जर धांडोळा घेतला, तर लाखोंच्या वर या रिक्त जागा जातात. केंद्र आणि राज्य सरकार जर मिळून तपासलं, तर जवळ-जवळ 60-65 लाख जागा रिक्त आहेत. त्या जागा भरल्या जात नाहीत. किंबहुना खाजगी क्षेत्राकडून त्या तात्पुरत्या भरल्या जातात. मग आरक्षण राहिलं कुठं? तथाकथित महार समाज असेल किंवा नवबौद्ध समाज असेल किंवा मातंग समाज असेल, यांच्या तथाकथित पुढाऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे. आपण भांडतोय खरं आरक्षणासाठी, पण त्याचा लाभ कितपत होणार आहे? जर सरकारी क्षेत्रच संपुष्टात येत असेल, तर त्या आरक्षणाचा फायदा काय? ते थोडक्यात बिनविषारी सापासारखंच झालं. त्याचा काहीच फायदा होणार नाही. म्हणून आपण मुख्यत्वे करून यावर विचार केला पाहिजे. जर खाजगीकरण होतच असेल, तर सरकारी जागा आपोआपच रिक्त होतात. म्हणजे नाहीशा होतात. मग आरक्षण असून नसल्यासारखंच आहे ना. याचाही दोन्हीकडच्या नेत्यांनी विचार केला पाहिजे
आणि आपापल्या समाजामध्ये भांडणं होणार नाहीत, सामाजिक तेढ वाढणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. सामाजिक सलोखा टिकवला पाहिजे. काही मातंग तथाकथित नेते हिंदुत्ववाद्यांच्या नादी लागून समाजाला भरकटवण्याचं काम करत आहेत. हे आता लपून राहिलेलं नाही. त्यांचं वर्तन हे व्यवस्थेला अपेक्षितच आहे. कारण त्यांचं हे खूप मोठं षडयंत्र आहे, की तमाम एस-सी समाजातील समूहातील लोकांची राजकीय बार्गेनिंग पॉवर कशी कमी करता येईल, यासाठी हे त्यांनी टाकलेला डाव आहे. हे दोन्ही समाजातल्या नेत्यांनी ओळखलं पाहिजे आणि आपापल्या समाजातील तरुणांना हे समजावलं पाहिजे, की उपवर्गीकरण आपल्या पथ्यावर पडणारे नाही. ते पथ्यावर पडलेच तर सत्ताधाऱ्यांच्या पथ्यावर पडेल. जर हा आग्रह ठेवलाच तर तुला ना मला घाल कुत्र्याला अशीच अवस्था होणार आहे. जे वास्तव दिसतं आहे ते स्वीकारलं पाहिजे. कारण आरक्षण हे अंतिम उन्नतीचे साधन नाही. हे सध्याचे वास्तव आहे, हे स्वीकारलं पाहिजे. तुर्तास एवढंच सांगतो, सत्ताधाऱ्यांचा डाव ओळखा. बांधवांनो, आपण आपला जातीय सलोखा टिकवून ठेवा आणि विचारांनी आंबेडकरवादी व्हा, ना की हिंदुत्ववादी. हिंदुत्ववाद्यांचा डाव ओळखा. तुम्हाला तुमची बार्गेनिंग पॉवर करण्यासाठी वापरलं जातंय हे मातंग समाजाला समजलं पाहिजे. तुमचा उद्धार हा बाबासाहेबांच्या विचारांनीच होणार आहे, हे लक्षात घ्या. शेवटी एवढंच म्हणेन, सद्सद्बुद्धी वापरा आणि आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध करा. जय भीम, जय लहुजी, जय शिवराय, जय महाराष्ट्र.